नमस्कार शेतकरी बांधवांनो 2025 मध्ये घरकुल बांधकामासाठी किती रुपये अनुदान मिळते, तसेच नवीन बदलानुसार पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा हप्ता किती रुपयांचा मिळत आहे, त्याचबरोबर केव्हा मिळतो, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पणे जाणून घेणार आहोत। तुम्हाला घरकुल मंजूर झाले असेल किंवा प्रतीक्षा यादीमध्ये तुमचे नाव आले असेल तर ही महत्त्वाची माहिती आवश्यक जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला घरकुल योजनेमध्ये अडचण येणार नाही। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा, कारण घरकुल योजनेसंदर्भात असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी भेटत जातील। तर चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, पूर्वी घरकुल योजनेमध्ये घरकुल बांधकामासाठी पहिला हप्ता 15,000 रुपयांचा मिळत होता, त्याच्यानंतर दुसरा हप्ता 45,000 रुपये आणि तिसरा हप्ता 40,000 रुपये आणि चौथा हप्ता हा 20,000 रुपये याप्रमाणे मिळत होता। मात्र आता या अनुदानामध्ये राज्य शासनाने वाढ केली असून नव्या पद्धतीने हे 4 हप्ते लाभार्थ्यांना मिळत आहेत। तर मग कशा पद्धतीने मिळत आहेत तर पहा, घरकुल मंजूर झाल्यावर पहिला हप्ता हा 15,000 रुपये, त्याच्यानंतर जो त्याच्या बांधकाम पूर्ण झाल्यावर पुढील बांधकामासाठी दुसरा हप्ता 70,000 रुपये, त्याच्यानंतर ते बांधकाम पूर्ण झाल्यावर तिसरा हप्ता हा 30,000 रुपयांचा मिळणार आहे आणि घरकुल पूर्ण झाल्यावर 5,000 रुपये असे 4 हप्ते आता याप्रमाणे मिळणार आहेत। तसेच शौचालयासाठी 12,000 आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत 26,730 रुपये, त्याचबरोबर 50,000 रुपयांची आर्थिक वाढ असे हे नव्या पद्धतीने अनुदान लाभार्थ्यांना घरकुलासाठी मिळणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा पहा, घरकुलाचे बांधकाम हे किमान 25 चौरस मीटर चटई क्षेत्रामध्ये पूर्ण करणे बंधनकारक आहे आणि घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्या घरकुलाची नोंद ही ग्रामपंचायत मध्ये कुटुंबातील महिलेच्या किंवा पती पत्नीच्या या संयुक्त नावे करणे अनिवार्य राहील। तर अशा प्रकारे मित्रांनो, घरकुल योजनेचे अनुदान संदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि या योजने संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा। धन्यवाद।